पंढरीसी कीर्तन करी, पुंडलिकासी नमस्कारी, विठ्ठल चरण अंतरी धरी, धन्य जन्म ते तयाचा, सकळ कुळाचा तारकू, तोची जाणावा पुण्य श्लोकू, पांडुरंग निशंको, धन्य जन्म तयाचा, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एकतरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 8 त्यातला श्लोक क्रमांक 24 आणि माऊलींनी या श्लोकावर ज्ञानेश्वरी 8व्या अध्यायामध्ये 223 क्रमांकाच्या ओवीनं केलेलं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत. अग्निर्ज्योतिरः शुक्ल षण्मासा उत्तरायणं, तत्र प्रयाता गच्छन्ति ब्रह्म ब्रह्म विदो जनाः. अर्थात मृत्यूसमयी हे माणसाला नवजीवनाच्या मार्गावर नेऊन सोडणाऱ्या अधिष्ठात्या देवता आहेत बघा. त्यात अग्नी, ज्योती म्हणजे प्रकाश, उजेड, शुक्ल पक्ष, षण्मास म्हणजे अर्थात सूर्याचं उत्तरायणाचा काळ जो आहे 14 जानेवारी तो 21 जून, या कालावधीमध्ये जर मनुष्याला मरण आलं तर तत्र प्रयाता गच्छन्ति ब्रह्म ब्रह्म विदो जनाः. त्याला भगवत धामाची प्राप्ती होऊन जाते. भगवंतानं दिलेलं हे अभिवचन आहे. मग हे भाग्य सगळ्यांच्या नशिबी येतं का महाराज? येत नाही. योगायोगानं म्हणावं तर ते तसंही नसतं. खरं तर योग असा दिसत असला की परमार्थाच्या वाटेनं गेलेला नाही, कुठल्याच प्रकारचा दानधर्म परोपकार आयुष्यभरात घडलेला नाही, आणि अशा जीवात्म्याला जर या देहाला सोडण्याचा कालावधी या वर सांगितलेल्या अधिष्ठाता कालावधीत झाला तर भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे त्याला मोक्ष प्रदान होतो. भगवत धामाची प्राप्ती त्याला सहजपणे होऊन जाते. परंतु जे सिद्धावस्थेत गेलेले आहेत अशांचा जर आपण अभ्यास केला तर केवळ आयुष्यभर त्यांनी मनाला संयमित करून ठेवलेलं आहे. म्हणून मन हे मोक्षाला बहुतांशी कारणीभूत असतं. कारण मनच सगळा खेळ करतं महाराज. आपण म्हणत नाही का, मी सहज केलं असतं रे पण ते माझ्या मनात नाही, किंवा माझ्या मनात आलं ना मग काही खरं नाही. म्हणजे मन हेच सर्वे सर्व आहे. आणि तेच नेमकं असं आहे की इतक्या सहजासहजी ताब्यात येत नाही महाराज. अर्जुन म्हणतो चंचलम ही मना कृष्ण प्रमाथ ही बलवत दृढम. उन्मत्त आहे देवा हे मन, चंचल आहे, आणि तू सांगतोय त्याला ताब्यात ठेव. तस्याम निग्रम म्हणणे वायुरीव सुदुष्करम. एखादं वावटळ बंदिस्त करावं. वावटळ किती प्रेशरमध्ये ते गोल 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 फिरताना दिसतं महाराज. हवा पोकळी निर्माण झाली की सगळीकडची हवा त्या ठिकाणी येते आणि गोलाकार ते कचरा त्याच्याबरोबर उडतो. म्हणून आपल्याला ते वावटळचं स्वरूप जाणवतं, रूप दिसतं ते. आणि त्याला आपण बंदिस्त करू शकतो का? अहो त्याच्या ठिकाणी उभं राहू शकत नाही. उभं राहिलं तर छपरावरचे पत्रे वगैरे हे कितीतरी ते आपल्यासोबत उडवून नेतं, माणसंसुद्धा उडवून नेतं महाराज. आणि त्या वावटळला
आपण जर ठरलो की एखाद्या घरामध्ये आपण बंदिस्त करून ठेवावं, आलं आहे दरवाजा उघडला आणि केलं बंदिस्त, शक्य आहे का महाराज? अर्जुन म्हणतो देवा, ते मन ताब्यात घेणं त्या वावटळाला बंदिस्त करून ठेवण्यासारखं आहे. आणि भगवंतही त्याला पुष्टी जोडतात हो, की असंशयम महाभाव मनोदुर्निग्रहम चलम. अर्जुना, मन ताब्यात ठेवणं इतकं सोपं नाही आहे, हे मी मान्य करतो, पण त्याला उपाय सांगतात भगवंत. अभ्यासेन तू कौंतय्य वैराग्येन च गृह्यति. तू जर सातत्य ठेवलं, सतत त्याला आपल्या ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न केला, हळूहळू शनै शनै उपरमेत बुद्ध्या, ते अशी एक वेळ येते की ते पूर्ण ताब्यात येतं. येत नाही असं नाही, थोडंसं अवघड आहे अर्जुना, पण अशक्य मात्र नाही. अभ्यासेन तू कौंतेय वैराग्येन च गृह्यति. प्रयत्न केल्यानंतर ते सहज ताब्यात, आणि एकदा मन ताब्यात आलं रे आलं की परमार्थ 50% त्या ठिकाणी यशस्वी झाल्यासारखं होऊन जातं महाराज. मग मृत्यूसमयी हे मन माणसाला नवजीवनाच्या मार्गावर घेऊन जात असतं. मन वढाय वढाय जसं पिकातलं ढोर, किती हाकला फिरी येतं पिकावर. बहिणाबाईंनी काय सुंदर रचना केली आहे मनाची महाराज. समर्थांनी तर मनावर 205 श्लोक रचना केलेली आहे, आणि सगळ्या श्लोकांमधून मनाला विनवणी केलेली आहे महाराज. तुकोबाराय सुद्धा म्हणतात की नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासा. मनाला सावध केलेलं आहे संतांनी, मनाचीच विनवणी केलेली आहे. तुका म्हणे मन उतरी भवसिंधू, मन करी बंधू 84चा. मनाची अवस्था काय आहे महाराज? कोणत्या स्तराला जीवात्म्याला घेऊन जाईल मन सांगता येत नाही. मनच या भवसिंधूतून सहजपणे पार करून नेतं, ही नौका पार करून नेते, आणि तेच मन 84च्या फेऱ्यात सुद्धा टाकतं महाराज. परमार्थाच्या ठिकाणी जर नाही लागलं तर 84चा फेरा पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम, हे ठरलेलं आहे महाराज. मन गुंतू नये अंतकाळी, नाहीतर तो दृष्टांत एक वृद्धावस्थेनं मरण आलेला शेठजी, गुरंढोरं धनसंपदा अपार, पण ठरल्याप्रमाणे अंतसमयी एखाद्या अडगणीच्या खोलीमध्ये किंवा गोठ्यामध्ये, त्याप्रमाणे शेठजीला सुद्धा गोठ्यामध्येच नेऊन ठेवलेलं. एक 56 रूम, आणि त्या रूममध्ये शेठजीचा बस्तान, आणि अंतसमय आलेला शेठजी टगामगा पाहतंय आणि केशव 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 एवढंच बोलतंय. मुलं म्हणतात देव बाबाला काहीतरी सांगायचं आहे, काहीतरी सांगायचं आहे. केशवकडे तर पैसे नसतील, त्यांचा मित्र होता एक केशव, काहीतरी त्याच्याकडे ठेवलेलं असेल. डॉक्टराला पाचारण करतात मुलं, म्हणले बाबाला काहीतरी बोलता येईल अशी काहीतरी ट्रीटमेंट द्या. ते म्हटले फक्त 1 मिनिट बोलू शकतील, पण त्याचा खर्च 5 लाख रुपये येते. म्हणले चालेल, द्या त्याला. त्यांना 5 लाखाचं इंजेक्शन खर्चाचं तयारी करतात महाराज. आणि मग शेठजी बोलतो, अरे ते वासरू ते केरसुनी खायलं म्हणे, आणि मग मान टाकली महाराज, प्राणोत्क्रमण झालं. अंतसमयी सुद्धा केरसुनी वासरू खात आहे. इतक्या प्रपंचामध्ये जर आम्ही अडकलेले असू, मोक्ष कसा मिळेल महाराज? या मनाला आयुष्यभराचं वळण लावावं लागतं. जडभरत राजाचं उदाहरण आपल्या पुराणामध्ये आपण पाहिलं की ज्याचा पराक्रम इतका होता की त्याच्या नावाने या देशाला हे नाव पडलं भारत. परंतु तो सुद्धा हरिणाच्या पाडसामध्ये जीव अडकला आणि पुढचा जन्म हरिणाचा प्राप्त झाला. परंतु ते त्याला आठवत होतं, कारण जो योगी आहे
त्याला आपल्या गतजन्माची सुद्धा आठवण होत असते महाराज. उत्क्रामंतम स्थितम वापी भुंजानम वा गुणानितम विमुढा नानुपश्यंती पश्यंती ज्ञानचक्षुषः. अशा साधकाला ज्ञानचक्षु प्राप्त झालेले असतात आणि त्यामुळं आपल्या गतजन्माचं त्यांना आठवत असतं. सर्वांना आठवत नाही, ही एक भगवंताची कृपाच आहे. नाहीतर जीवन जगाचं सोडून बदला घेण्याकरता कुठं जन्माला म्हणून त्या ठिकाणी शोध लावून गेले असते महाराज शोधायला, की यानं माझं ऐकलेलं नाही, यानं माझं ऐकलेलं नाही, यानं माझं हे बुडवलं, याच्याकडून हे येणं होतं. इथं अतृप्त राहिलो आणि त्या तृप्तीच्या शोधात, त्या समाधानाच्या शोधात पृथ्वी तळावर सगळे भांडणच सुरू राहिले असते महाराज मनुष्य जातीमध्ये. भगवंताची ती एक देणगीच आहे, विस्मरण. परंतु हे सामान्यांना विस्मरण होतं. जे ज्ञानवंत आहेत, योगी आहेत, त्यांना मोक्षाची प्राप्ती जरी नाही झाली तरी आपल्या गतजन्माची आठवण मात्र, गतजन्माचं पूर्ण स्मरण होत असतं. भगवंत सांगतात ना, तानम वेद सर्वांनी नतम वेत्थ परंतप. अर्जुना, तुला आपल्या गतजन्मांची आठवण नाही, परंतु मी ते सर्व जाणतो. कारण भगवंत कसे आहेत, मायापती आहे आणि आपण सामान्य जीव हे मायेच्या अधीन आहोत आणि मायेच्या प्रभावामुळं गतजन्माचं काहीही आठवत नाही. परंतु राजा जडभरताला सगळं आठवत होतं की सर्व संग त्याग करून निघालेला, वैराग्य प्राप्त झालं. राण्या दास्या प्रजा संपत्ती सिंहासन सगळ्या गोष्टींचा त्याग केला महाराज. सर्व संग त्याग करून रानामध्ये एकटे जाऊन राहिले आणि त्या कुपीमधून अर्ध देण्याकरता नदीच्या पात्रात उतरले आणि त्याच वेळेस हरिणीचा पाठलाग करत सिंह गर्जना करत आला. त्याच्या डरकाळीनं हरिणी घाबरली, नदीच्या पात्रात उडी घातली आणि त्याच वेळेस सुंदर पाळसाला जन्म दिला आणि हरिणी पैल तिरी निघून गेली. ते पाळस आता याचं काय नाही महाराज, उचललं नाही, लढा लागला. इतका लढा लागला की तपामध्ये तप करत असताना सुद्धा त्याच्या अंगावर गोंजारून त्याच्यामध्येच हे रममान होऊन जायचे. आणि शेवटी अंतकाळी आता याचं कसं होईल, याला हिंस्र पक्षी येतील आणि खाऊन जातील, या चिंतेमध्येच जीव प्राणोत्क्रमण झालं राजा जडभरताचं आणि हरिणीचा जन्म प्राप्त झाला. तिसरा जन्म ब्राह्मणाच्या घरी नाव जडभरतच ठेवून टाकलं. कारण ते एकदम जड भेद्यासारखं सगळं कळत असून वेळेच्या भूमिकेत राहिले, म्हणून त्यांना जडभरत म्हणायला लागले महाराज. तर इतका तपस्वी सुद्धा या मायेमध्ये अडकून बसला. त्यातून आम्हाला बाहेर पडता आलं पाहिजे महाराज. पुढचा जन्म आता नकोच, मोक्षच प्राप्त करायचा, या विचारानं जेव्हा आमची वाटचाल होते, अर्थात त्याकरता सद्गुरूची कृपा व्हावी लागते आणि मग हे सगळं काही शक्य होतं महाराज. यावर भाष्य करताना माऊली ज्ञानेश्वरी 8वा अध्याय 223 क्रमांकाच्या वेळी म्हणतात, हेत अग्नी हे पहिले, पायतरे ज्योतिर्मय हे दुसरे, दिवस जान तिसरे, चौथे शुक्ल पक्ष. त्या अधिष्ठाता क्षण देणाऱ्या ज्या घटिका आहेत, मोक्ष प्रदान करणाऱ्या ज्या घटिका आहेत, त्याचं वर्णन माऊली या ठिकाणी आता करतायत की येथं अग्नी हे पहिले. अंतसमय येताना हे योग जर घडून येत असतील, पायतरे ज्योतिर्मय हे दुसरे, पायतरे म्हणजे पहिली पायरी ही अग्नी आहे, दुसरी उजेड प्रकाश आहे, तिसरं दिवस आहे आणि चौथं शुक्ल पक्ष आहे. या चारच्या ठिकाणी पुढेही येणारच आहे पुन्हा उत्तरायण वगैरे, परंतु या 4 घटिकांमध्ये, या 4 कालावधीमध्ये पहिलं अग्नीची पायरी, दुसरी सतेजपणे ज्योतिर्रूप ही दुसरी पायरी आणि तिसरी पायरी आहे दिवस शुक्ल पक्ष आणि चौथी पायरी आहे महाराज दिवस. या कालावधीमध्ये जर प्राणोत्क्रमण झालं
तर त्या जीवाला मोक्ष प्रदान केला जातो. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की जय.